पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय प्रीतम. स्ट्राईक इनकडे कल्पेश, नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर आहे तो राज आणि पहिले षटक टाकण्याकरता प्रीतम नावाचा खेळाडू तयार. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक लॉंग ऑफ मध्ये ठेवला गेलाय. मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि आणखीन एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला जातोय. मिड ऑन मिड ऑफ खाली दिसतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत आहे. पहिला चेंडू पडतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू केल्यानंतर एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी खातं उघडलं डावखोऱ्या हाताचा खेळाडू कल्पेश याने. नायरा 11 टिवरी विरुद्ध मॅच तुम्ही बघतायत. हितांश हसोबा स्पोर्ट जुचंद्र, हृदयनाथ भोईर यांची तारीफ करेन. त्यांनी जे मेहनत घेतले आणि त्यांच्या मेहनतीमुळेच आज हितांश स्पोर्ट संघ खेळताना दिसतोय. युवा खेळाडूंना त्यांनी तयार केलंय. आता उजव्या हाताचा बॅटर राज आलाय स्ट्राईक इनकडे. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये तुमची टाकून व्हायला हवीत, अन्यथा त्याकरता सुद्धा पॅनल्टी असेल. खूप वर्षानंतर चेतक पाटील हा सुद्धा 21 क्रमांकाची जर्सी परिधान करून उतरलाय. बघितलं ऑफ स्टंपर शफल झालाय. एक धाव पूर्ण केली मिड विकेट मध्ये. शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू केल्यानंतर लगेचच कल्पेश 2 धावा घेण्याकरता धावतोय. मात्र दुसरी धाव घेताना राज याला धाबाच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिला धक्का, धाव फलकावर धावा आहेत त्या 2 धावा गॉन. कम ऑन टीसी. हे सुद्धा दाखल चालत, त्यांचं मी स्वागत करतोय. प्रसाद पाटील व्यासपीठाच्या दिशेने दाखल होत आहेत, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम एव्हरीबडी. आर्यन भोईर हे सुद्धा दाखल झालेत. सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित सानेगुरुजी चषक 2023चा महासंग्राम. हा चेंडूला फोर्स केले, चेंडू हवेत मध्ये. चेतक चेंडू खाली होता, खूप वर्षानंतर मैदानाच्या आत उतरलाय आणि त्याच कारणानं त्याला अंदाज बांधता आला नाही या चेंडूचा. 2 धाव पूर्ण होत आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 4 वर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा. नायरा 11 टिवरी संघाची ही स्थिती आहे. पुढचा बॉल प्रीतम याचा. बघितला आपण फुल लेंथ डिलिव्हरी. 1 धाव मिळाली. फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू केलाय. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली ते 5 वर. युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचा मी स्वागत करतोय. त्यांच्या माहिती करता आज NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 12 संघ तुम्ही बघणार आहात आणि त्यांचे अध्यक्ष कुमार प्रथमेश उर्फ पतू कन्या भोईर व्यासपीठावर दाखल झालेत. धावसंख्या सुरू असलेल्या मॅच मध्ये हितांश 11 संघाविरुद्ध नायरा 11 टिवरी संघाची झाली आहे ती 5 धावा. 4 बॉलची समाप्ती. अडवटचा वापर करायचा होता, जोरदार अपील केले, पंचाने अपील फेटाळून लावले आणि नाबाद घोषित केलं. लेग बायचा इशारा. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या 6. खूपच सुंदर असं क्रिकेटचं मैदान आहे. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघ या मैदानावर सातत्याने सराव करत असतायत. दुसऱ्या बाजूला या मैदानाला इस्माईल शेख क्रिकेट मैदान हे सुद्धा म्हटलं जातं. येणाऱ्या काही दिवसांमध्ये भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा सुद्धा तुम्ही बघणार आहात. RK ट्रॉफी, त्याच्यानंतर द ग्रेट मराठा आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेटची स्पर्धा. आता इनसाइड आउट करून सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलं.
डीप मिडॉन मधून फेकी जाईपर्यंत सहजगत्या एक धाव पूर्ण केली. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नायरा 11 टिवरी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 7. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण संधी देऊया आमच्या डीजे मास्टरला. कमॉन डीजे. पहिल्या षटकानंतर नायरा 11 टिवरी संघाची धावसंख्या 1 बाद 7. राज नावाचा खेळाडू दुर्दैवीरित्या बाद झाला. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा होता. ओव्हरपिच बॉलला छेडलं गेलं. एक धाव मिळाली. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर या एका धावनीची धावसंख्या पोहोचली होती 8 वर. अजूनही एक सुद्धा मोठा फटका पाहायला मिळाला नाही. चौकार किंवा षटकार येताना दिसत नाही आणि याचं कारण खूपच कमी खेळाडूंना घेऊन आज नायरा 11 टिवरी संघ उतरतोय. आणखीन खेळाडू आता थोड्याच वेळात येतील म्हणूनच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अन्यथा इथे निर्णय त्यांचा फिल्डिंग करण्याचा असता. हितांश आसोबा स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध नायरा 11 टिवरी असा मॅच यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या आमच्या लाडक्या श्रोत्यांच्या माहिती करता. धावसंख्या 8. जोरदार प्रहार. चेंडू मिड विकेटच्या दिशेने 1 बाउन्स कलेक्ट केला गेलाय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव कल्पेश वेगाने पूर्ण करतोय. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत तो भर घालतोय. कल्पेश याच्या खेळीचा विचार केला तर 3 धावा तो बनवतोय. संघाला नेऊन ठेवले त्यांनी 10 वर 10. मनोज म्हात्रे, विशाल म्हात्रे, नवनीत पाटील भरपूर चर्चा करतात या ठिकाणी. आज अंतिम दिवस असल्या कारणानं निश्चितच चर्चा तर करावीच लागेल त्यांना. आता एक धाव मिळाली बॅटर कल्पेशाला. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 11 वर 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघणार आहात आणि जणू काय उद्यान आलंय या टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांना. मागच्या वर्षीपेक्षाही यंदाच्या वर्षामध्ये जास्त क्रिकेटच्या स्पर्धा आणि एकाच दिवसामध्ये जुचंद्र गावामध्ये 2 स्पर्धा आहेत. एक स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर आणि दुसरी स्पर्धा नागेश काका मैदानावर सुरू आहे. स्ट्रेट टू द बॉलर, फुल लेंथ बॉल. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार विशाल याचा आणि दुसरी धाव घेताना फलंदाज कल्पेश हा धावबाद स्वरूपात बाद झालाय. 2 गडी बाद. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 12 धावा. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट गॉन. हितांश आसोबा स्पोर्ट जुचंद्र संघाने आतापर्यंत चांगलं रोखले कारण धावफलकावर धावा 12. 2 गडी बाद. दोन्ही फलंदाज धावबाद स्वरूपात बाद झालेत. नवीन बॅटर संकेत हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला स्वतःला सिद्ध करावा लागेल. संकटमोचक म्हणून भूमिका अदा करावी लागेल. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेत आहे. चेतक याने हा झेल ड्रॉप केलाय आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा संकेत याने पूर्ण केल्या. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधोमध हा चेंडू होता आणि अडवण्याकरता गेला असता झेल सुटलाय. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या पोहोचली ती 14 वर. शेवटचा 1 बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातील आणि धावा आहेत त्या 14 धावा. ऑन साईडला
चार शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट मिड विकेट सुद्धा ठेवला गेलाय. बघितलं आपण चेंडू हवेत आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. विकेटचं झाले पतन. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा. 3 गडी बाद 14 गॉन. धन्यवाद डीजे. टॉससाठी ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध जॉलीबाय जुचंद्र दोन्ही संघाचे कॅप्टन. टॉससाठी आपण लवकरात लवकर या. ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र आणि जॉलीबाय जुचंद्र असा होणारा पुढील मॅच असेल. टॉससाठी लवकरात लवकर आपण उपलब्ध व्हा. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 3 गडी बाद 14 धावा. नवीन गोलंदाजी मार्गावर विनोद आणि त्याला सामोरे जाईल उजव्या हाताचा खेळाडू संकेत. बघितलं फटक्यामध्ये जोर नाही. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये, शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर 1 धाव पूर्ण केली संकेत यांनी. या एका धावणीची धावसंख्या पोहोचली नायरा 11 टिवरी संघाची. 3 गडी बाद 15 धावा. आजचा 15 जानेवारीचा दिवस आहे आणि निश्चितच इंटरनेट सेवा 15 जानेवारी 1995-96 रोजी खऱ्या अर्थाने आपल्या भारतामध्ये ही इंटरनेट सेवा सुरू झाली आणि संपूर्ण जगभर जर आपण विचार केला तर 1 जानेवारी 1983 साली इंटरनेटची खऱ्या अर्थाने सुविधा उपलब्ध झाली. सौरभ आणि संकेत हे खेळाडू मैदानाच्या आत आहेत. धावसंख्या 15. नायरा 11 टिवरी संघ नायगाव क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगला खेळ आतापर्यंत त्यांचा पाहायला मिळाला आहे. मात्र अजूनही त्यांना विजेता किंवा उपविजेतेपद पटकावण्याकरता कष्ट करावे लागतील. बघितलं हा चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये डोळावलं. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा फेकी येईपर्यंत सहजतेने पूर्ण केली जाते. 2 षटका आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 17 वर. 17 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट इन द लास्ट ओव्हर. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. निखिल भोईर उर्फ खन्ना हे दाखल झाले, त्यांचा मी स्वागत करतोय. ओहो, हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावे करता बॅटर वेगाने धावतायत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि कदाचित फेकीपर्यंत तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. 3 धाव मिळत आहेत. या 3 धावांशी धावसंख्या पोहोचली 30 वर. 20 वर 20. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध जॉलीबाय जुचंद्र या 2 संघाच्या कॅप्टनला. टॉस साठी येऊन थांबा प्लीज. गोलंदाज तयार विनोद. समोर फलंदाज संकेत. एका धावेवर तो खेळतोय. सरळ बॅटचा वापर केला. चेंडू हवेत आहे. बॅटच्या टॉयला चेंडू लागतोय. टोला चेंडू लागल्यानंतर मिड ऑफ मध्ये चेंडू होता. 2 धावा रोखल्या जात नाही. 2 धाव मिळत आहेत आणि खरं तर या 2 धावांची धावसंख्या पोहोचली 22 वर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल टू गो. एकही चौकार आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला नाही. खूपच चांगलं काम करावं लागेल या संघाला. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या आहे ती 22 धावा 22. आडोबॅटचा वापर केलाय. 1 धाव पूर्ण केली. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी जाईपर्यंत 1च धाव मिळाली. ओ हो, खराब थ्रो आणि त्याचा फायदा उचलताना कदाचित दुसरी धाव पूर्ण होईल काय? नाही. विकेट डाऊन. 3 फलंदाज एका इनिंग मध्ये सध्या धावबाद होत आहेत. धावसंख्या धावपळीवर आहे ती 4 गडी बाद. आमचे स्कोरर सांगतायत 23 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट.
प्रथमेश कन्हैया भोईर जे NCA नायगाव क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. जॉलीबाई संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या निलेश. निर्णय येऊ द्या भावेश. बॅटिंग घेतील असं मला वाटतंय, बघूया. पेनल्टी फिल्डिंग करणाऱ्या संघाला लागलेली आहे, लक्षात घ्या. चोवीस धावांमधून तुमच्या 3 धावा मायनस केल्यात आणि आता मात्र 22 धावांचं लक्ष असेल हितांश स्पोर्ट्स आसोबानगर या संघाला. चला दुसऱ्या इनिंग मध्ये आपण गोड आवाज ऐकणार आहात आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम यांचा. 22 धावांचं लक्ष. छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर आवाज ऐकूया अक्षय साटम यांचा. ओ टू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू संदीपजी गावंड सर. सकाळचं सत्र, पहिली मॅच आपण बघतोय साने गुरुजी चषक 2023चा हा दैदिप्यमान सोहळा. मकर संक्रांती निमित्त ही स्पर्धा आपण बघतोय आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा आणि आता मात्र ही स्पर्धा देखील चांगल्या पद्धतीने बहरताना दिसते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, पाहुण्यांचं, आयोजकांचं आणि जे संघ दाखल झाले त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहात साने गुरुजी मित्रमंडळ आयोजित साने गुरुजी चषक 2023. नुकताच आवाज ऐकला संदीपजी गावंड सरांचा. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर 24 धावा फलकावर लागल्या आणि 25 धावा आव्हान होतं. 3 धावांची पेनल्टी होती आणि ते मायनस करून लेखाजोखा आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 22 धावा जिंकण्याकरता आहे. भूषण नॉन स्ट्राईक भूषण आपण बघतोय आणि स्ट्राईक सत्यम आपल्याला पाहायला मिळेल. ललितजी भोईर पंच या स्पर्धेचे आणि शुभम म्हात्रे स्क्वेअर लेग पंच. गेम ऑन. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन येते रोहित ठक्कर. रॉय इनसाइड आउट करून खेळायचा होता, मात्र पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्याच चेंडूवरती प्रहार करायचा होता आणि विकेट डाऊन होते. पहिला धक्का, पहिला गडी बाद. फलकावरती धावा 0 असताना तिथं पाहुणे मंडळी देखील आहेत. प्रथमेश कन्हैया भोईर इन्सेचे अध्यक्ष आहेत आणि पतू पॅकरचे ओनर. त्यानंतर प्रसाददादा पाटील यंग डॅशिंग फिटनेसमॅन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. आणखीन पाहुणे आहेत. निखिल खन्नाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व खेळाडू आहेत. नीलू भोईर मात्र एक वेगळ्या ॲक्शनमध्ये. मनोज म्हात्रे साहेब देखील आहेत या ठिकाणी. साने गुरुजीचे सदस्य आहेत. स्वप्नील मुकादम आज मात्र पंचांच्या भूमिकेत दिसतील आणि साने गुरुजी संघाचे मित्रमंडळातले ते देखील सदस्य आहेत, कोच आहेत. यावेळी इनसाइड आउट, डाऊन द ग्राउंड फटका आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंडला होता भूषण आणि त्याचा कॉल होता 2 धावेंचा. 2 धावेने खातं उघडलं जात आहे. याच मैदानावर हितांश 11 हसोबा चषक होता आणि त्या चषकामध्ये मात्र हसोबा नगर या संघाने मात्र बाजी मारली होती. पतू पॅकर संघाला पराभव केलं होतं
आणि ती मॅच जबरदस्त झाली होती याच मैदानावर मागील वर्षी. बॅटची एज लागले आणि बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. इनसाइड आउट होऊन खेळायचं होतं, स्लाइस करायचं होतं चेंडूला, मात्र बॅटची हलकीशी एज लागते. विकेट डाऊन. फलकावरती धाबा 2. आणि गुरुजी चषक आपण बघतोय. मकर संक्रांती निमित्त ही स्पर्धा. आज चांगला दिवस, नवीन वर्षातील नवीन सण आणि त्या सणानिमित्त ही स्पर्धा बहरली गेली असताना जसजशी मॅच पुढे जाईल तसतशी प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. अजिंक्य मैदान, या मैदानाला इस्माईल शेख मैदान देखील म्हटलं जाते आणि त्या मैदानावरती बऱ्याच टुर्नामेंट आपण ऑर्गनाईज केल्या जातात. पुन्हा एकदा आता मात्र चांगला फटका आहे, लेग ग्लान्स चांगला होता आणि ड्राईव्ह केला जाते सॉफ्ट हँड ऑन साईडला. मिड विकेट रिझनला चेंडू निघून जातोय. 2 धावे करता हा चेंडू सध्या तरी निघून गेलाय आणि 2 धावेने धावफलक 4 वर येते. विशाल भोईर आमचे मॅन्युअल स्कोरर, आज हसन शेख देखील डिजिटल स्कोरर आणि प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे JTCचे सर्वा. कॅमेरामॅन आपण बघतोय दिलीप भोईर. चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून होतोय. स्ट्रेट फटका खेळायचा होता, स्ट्रेट टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये आता मात्र झेल सुटला आहे, जजमेंट झाला होता. शेवटी मात्र कॅच छुटा दिल तुटा. 1 धाव, एका धावाने धावफलक 5 वर येते. 5 चेंडू 5 धावा. मोठमोठ्या स्पर्धा येतील जॉली बॉयची. मला वाटतं नेक्स्ट वीक मध्ये 21-22 हसोबा चषक तुम्हाला पाहायला मिळेल. हसोबा ग्राउंड वरतीच ती मैदान आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ती स्पर्धा पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय जॉली बॉयज संघाने. स्विच हिट केलायचा होता, स्विच हिटचा फटका मात्र फसला जातोय आणि तिथपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिली ओव्हर झाले, फलकावरती 5 धावा. म्हणजेच काय तर 3 धाव्यांची जरी पेनल्टी लागली असली ते कव्हर केलेली आहे गोलंदाजाने. गोलंदाज रोहित ठक्कर आतापर्यंत 5 धावा 1 ओव्हर. देऊया डीजेला संधी. ऐकत राहा, पाहत राहा साने गुरुजी चषक 2023. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. सनी भोईर यांचं आगमन होते. वेलकम सनी भोईर. राज येते बॉलिंग मार्कवर. सध्या 1 चेंडू फेकून झालेत आणि 5 धावा फलकावरती. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तिथपर्यंत 2 धावा. जास्तीत जास्त डीप क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावे धावफलक 7च्या घरामध्ये येते. 22 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत चांगली सुरुवात. NCAचे 12 संघ आणि ज्यावेळी NCA ची स्थापना झाली त्यानंतर मात्र जे खेळाडू आहेत काही संघांमध्ये त्यांना चान्स मिळत नव्हता, तसे खेळाडू वरती आलेत. NCAच्या माध्यमातून चांगले खेळाडू देखील तुम्हाला खेळ करताना दिसत आहेत. लॉफ करायचा आता मिड विकेटला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक विशाल आहे आणि चेंडू जज करेल, फेकी करेल. 2 धावा कंप्लीट. टोटल धावा 9. धावा. 9 धावा फलकावरती. 3 चेंडू 9 धावा. इनसाइड आउट. कॅच घेतला तर मॅच बनेल, मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न नाही आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. 2 धावा. 2 धावेने धावफलक 11 वर येते. वेलकम हरिदास. जॉली बॉयज संघ आपण बघतोय. जॉली बॉयजला नेहमी आम्ही म्हणतो जॉली बॉयज मुंब्रा आणि खास खेळाडू आहेत. काल मला वाटते सेमीफायनलला पराभव झाला, मात्र चांगला खेळ नेहमीच राहिला आहे. मागील वर्षीचा 3य क्रमांकाचा चॅम्पियन होता याच मैदानावर. कानाचा गुंगारा घेत चेंडू जातोय आणि नॅचरल बाउन्स प्राप्त होतोय गोलंदाजाला. 5 चेंडू फेकून झालेत. 11 धावा. अजून 7 चेंडू
आणि जिंकण्याकरता 11 धाव्यांची गरज. मॅच रफ अँड टफ झालाय. क्रिकेटला म्हणूनच कधी इझी घेऊ नका, इझी घेतल्यावर अंगाशी येतोय आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत आसोबा संघ इझी घेण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा लॉफ करायचा होता स्क्वेअर लेग रिझनला, मात्र चेंडू निघून जाईल की काय आणि चेंडू दन दन करायचा निघून गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टोटल आता किती धावा या कंप्लीट केल्या जातील तर टोटल 4 धावा येत आहेत. जरी चौकार गेला नसेल तरी मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. 4 धाव्याने आता धावांची वाढ होते. टोटल धावा झाल्यात 15. येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग ही नियमावली आहे. जॉली बॉयज संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी असणाऱ्या ॲक्शन संघाची नुकताच हाच मॅच काल लास्ट मॅच बघितला होता दत्तालीच्या मैदानावर, तिथे बाजी मारली ॲक्शन संघाने. ऐकूया सुमधुर संगीत. साने गुरुजी स्पोर्ट चौकार. असते आणि मॅच मध्ये अजून ट्विस्ट असतं. मात्र 5 चेंडू आणि जिंकण्याकरता आता 3 धावेची गरज. हॅलो.